जय श्री स्वामी समर्थ, जय भोलेनाथ, जय हनुमान आणि आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि भरभराट नांदो, हीच देवाच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, कधी-कधी माणसाच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की चारही बाजूंनी संकटे उभी राहतात. मेहनत करूनही यश मिळत नाही, आशेने केलेले काम अर्धवट राहते आणि सर्वात मोठे संकट म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर आपली मेहनत वाया जाताना पाहणे. पण अशा वेळी माणूस जर संकटांसमोर हार मानली नाही, देवावर श्रद्धा ठेवली आणि मनापासून प्रयत्न करत राहिला, तर त्याच्या मनाला एक वेगळीच ताकद मिळते. आजची कथा अशाच एका शेतकऱ्याची आहे. हा शेतकरी श्रीमंत नव्हता, त्याच्याकडे मोठी जमीन नव्हती, त्याच्याकडे भरपूर पैसा नव्हता, पण त्याच्याकडे 2 गोष्टी होत्या: मेहनत आणि देवावरची श्रद्धा. गावाच्या शेवटच्या टोकाला त्याचे छोटेसे शेत होते. शेताच्या एका बाजूला जुनी विहीर होती. अनेक वर्षांपासून ती विहीर त्याच्या कुटुंबाचा आधार होती. त्याच विहिरीच्या पाण्यावर त्याच्या घरातील संसार चालला होता. पण त्या वर्षी परिस्थिती वेगळी होती. पावसाने दडी मारली होती. आकाशात ढग येत होते, पण पाऊस पडत नव्हता. शेतकरी रोज सकाळी शेतात जायचा, माती हातात घ्यायचा, मातीचा वास घ्यायचा आणि आकाशाकडे पाहून म्हणायचा, "देवा, यावेळी माझ्या पिकाला वाचव." त्याने मोठ्या आशेने शेतात पीक लावले होते. बी बियाणे घेताना त्याने कर्ज केले होते. खते घेतली होती, मजुरी केली होती, दिवस रात्र मेहनत केली होती. काही दिवसांनी त्याच्या शेतात हिरवेगार रोप दिसू लागले. ते दृश्य पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तो घरी गेला आणि पत्नीला म्हणाला, "आपलं पीक छान आलंय. यंदा देवाची कृपा झाली तर आपली सगळी चिंता मिटेल." पत्नीनेही देवापुढे हात जोडले. पण काही दिवसांतच गावात पाऊस कमी झाला. जमीन कोरडी पडू लागली आणि एक दिवस शेतकरी विहिरीजवळ गेला. त्याने दोरी सोडली. दोरी खाली गेली, पण घागर पाण्यात पडल्याचा आवाज आला नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा दोरी सोडली, पण पाणी नव्हते. विहीर जवळजवळ कोरडी पडली होती. तो बराच वेळ विहिरीत पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे हिरवे पीक होते आणि त्याला जाणवत होते की पाणी मिळाले नाही तर काही दिवसांत हे हिरवे पीक सुकून जाईल. तो शांतपणे जमिनीवर बसला. डोळ्यांत पाणी आले. तो म्हणाला, "देवा, मी एवढी मेहनत केली. माझ्या हातून कोणाचं वाईट झालं नाही. माझ्या लेकरांसाठी, माझ्या कुटुंबासाठी मी हे पीक लावलं. आता तूच काहीतरी मार्ग दाखव." त्या दिवशी तो घरी परतला, पण त्याने जेवण केले नाही. रात्र झाली. सगळे झोपले, पण त्याला झोप येत नव्हती. तो घराच्या देवघरासमोर बसला. समोर देवाची मूर्ती होती. त्याने हात जोडले. "देवा, मला चमत्कार नको. माझ्या कष्टाला फळ मिळू दे. माझ्या शेतातील पीक वाचू दे." त्या रात्री त्याने एक निर्णय घेतला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी देवावरची श्रद्धा सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे तो उठला, स्नान केले, देवाची पूजा केली. शेतात जाण्यापूर्वी त्याने देवासमोर दिवा लावला आणि मग शेताच्या बांधावर जाऊन उभा राहिला. त्याने माती कपाळाला लावली आणि म्हणाला, "ही जमीन माझी नाही देवा, तू मला सांभाळायला दिली आहेस. तिचं रक्षणही तूच कर." त्या दिवसापासून त्याने रोज सकाळी देवाची पूजा करून शेतात जाणे सुरू केले. तो फक्त पूजा करत नव्हता, तो आपले कामही करत होता. बांध दुरुस्त करत होता, मातीतील ओलावा टिकवण्यासाठी प्रयत्न करत होता. जिथे शक्य होते तिथे थोडे पाणी आणून रोपांना देत होता. गावातील काही लोक त्याची थट्टा करत होते. एक जण म्हणाला, "अरे, फक्त देवाची पूजा करून विहिरीत पाणी येणार आहे का?" शेतकरी हसला. तो म्हणाला, "पूजा मी देवासाठी करत नाही, माझं मन मजबूत राहावं म्हणून करतो. बाकी प्रयत्न मी करतच राहणार." त्याच्या या उत्तराने काही लोक शांत झाले. दिवस गेले, पीक आणखी सुकू लागले. विहिरीतील पाणी जवळजवळ संपले. घरातील लोक चिंतेत होते. एके दिवशी शेतकऱ्याची पत्नी म्हणाली, "आता काय करायचं?" शेतकरी म्हणाला, "जोपर्यंत माझ्या हातात शक्ती आहे, तोपर्यंत मी प्रयत्न करणार आणि देवावर विश्वास ठेवणार." त्या रात्री त्याने पुन्हा पूजा केली. त्याने दिवा लावला, फुले अर्पण केली आणि मनापासून प्रार्थना केली, "देवा, माझ्या शेताला वाचव." प्रार्थना करून तो झोपला. रात्रीच्या शांत वातावरणात अचानक बाहेर वाऱ्याचा आवाज सुरू झाला. आकाशात ढग जमा झाले. पहाटे कोंबड्याने आरवले. शेतकरी उठला, बाहेर आला, आकाशाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत आशा चमकली. ढग होते, पण पाऊस नव्हता. तो शेताकडे गेला आणि विहिरीजवळ पोहोचताच त्याला काहीतरी वेगळे जाणवले. त्याने विहिरीत डोकावून पाहिले. काल जिथे तळ दिसत होता, तिथे आज थोडे पाणी चमकत होते. त्याला विश्वासच बसला नाही. त्याने पुन्हा पाहिले. खरंच, विहिरीत पाणी आले होते. त्याने लगेच दोरी सोडली. घागर पाण्यात गेली आणि यावेळी छपाक पाण्याचा आवाज झाला. त्याचे हात थरथरले, डोळ्यांतून अश्रू आले. तो विहिरीजवळ बसला
आणि दोन्ही हात जोडून म्हणाला, देवा, माझी श्रद्धा तू व्यर्थ जाऊ दिली नाहीस. पण कथा इथे संपत नाही. पुढील काही दिवसांत विहिरीतील पाणी हळूहळू वाढू लागले. शेतकऱ्याने पाणी पिकाला दिले. काही दिवसांत सुकलेले रोप पुन्हा ताजेतवाने दिसू लागले. जिथे पिवळसरपणा आला होता, तिथे पुन्हा हिरवळ दिसू लागली. शेतकरी रोज सकाळी शेतात उभा राहून त्या हिरव्या पिकाकडे पाहायचा. त्याला आपल्या देवाची आठवण यायची. गावातील लोकही हे पाहून आश्चर्यचकित झाले. ज्यांनी त्याची थट्टा केली होती, तेच आता त्याच्याकडे येऊन म्हणू लागले, तुझी श्रद्धा मोठी आहे. शेतकरी मात्र म्हणाला, श्रद्धा मोठी नाही, देव मोठा आहे. पण देवावर विश्वास ठेवताना माणसाने स्वतःची मेहनत सोडू नये. हळूहळू त्याच्या शेतात भरघोस पीक आले. कापणीचा दिवस आला. शेतकरी शेताच्या बांधावर उभा राहिला. त्याने हात जोडले आणि त्याच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आले. त्याने आपल्या मुलाला जवळ घेतले आणि म्हणाला, बाळा, लक्षात ठेव, आयुष्यात संकट आलं की देवाकडे माग, पण हातावर हात ठेवून बसू नकोस. देवावर श्रद्धा ठेव आणि आपलं कर्तव्य करत राहा. मुलाने विचारले, बाबा, विहिरीत पाणी कसं आलं? शेतकरी काही क्षण शांत राहिला. तो म्हणाला, कदाचित निसर्गाचा नियम असेल, कदाचित जमिनीखालचा पाण्याचा प्रवाह असेल, पण माझ्यासाठी तो देवाचा आशीर्वाद होता. आणि हीच या कथेची खरी शिकवण आहे. कधीकधी आपल्या आयुष्यातील चमत्कार हा अचानक आकाशातून पडत नाही. तो आपल्या श्रद्धा, मेहनत, संयम आणि योग्य वेळी मिळालेल्या संधींच्या रूपाने आपल्या आयुष्यात येतो. देवावर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर आपले कर्तव्यही प्रामाणिकपणे करा. कारण श्रद्धा माणसाला शक्ती देते आणि मेहनत त्या शक्तीला दिशा देते. मित्रांनो, आज तुम्ही ही कथा ऐकली. कदाचित तुमच्या आयुष्यातही अशी एखादी विहीर असेल, ज्यात आज पाणी नाही. कदाचित तुमचे एखादे स्वप्न सुकत असेल. कदाचित तुमचा व्यवसाय अडचणीत असेल. कदाचित घरात पैशांची चिंता असेल. कदाचित एखादे काम वारंवार अपयशी होत असेल. अशा वेळी स्वतःला एकच गोष्ट सांगा, मी हार मानणार नाही. देवावर श्रद्धा ठेवा, मन शांत ठेवा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण कोरडी दिसणारी विहीर कायमची कोरडी असेलच असे नाही. आज तळ दिसत असेल, पण उद्या त्याच विहिरीत पाण्याची धार सुरू होऊ शकते. आज शेत कोमेजलेले दिसत असेल, पण उद्या त्याच शेतात हिरवाई पसरू शकते. आणि आज आयुष्य अंधारलेले वाटत असेल, तर उद्या त्याच आयुष्यात आशेचा प्रकाश येऊ शकतो. म्हणूनच देवाला एकच प्रार्थना करा, देवा, संकट दूर करण्यापेक्षा संकटाचा सामना करण्याची शक्ती दे. जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्रीराम. आपल्या सर्वांच्या शेतात, घरात आणि जीवनात सुख समृद्धीची हिरवाई नांदो. समाप्त.